काका आणि आजकालच्या जगामध्ये आजकालचे जे यंगस्टर आहेत किंवा स्वामी भक्त तुम्ही पकडतो त्यांना तुम्ही काय उद्देश द्याल? नाही नाही, तुम्ही आता देवाच्या मागेच लागलं पाहिजे किंवा हे असं असं मी काय म्हणणार नाही, किंवा स्वामी म्हणतात असं ना. तुम्ही तुमचं कर्म केलंच पाहिजे, कर्म करा, भोग पण भोगायलाच पाहिजे. भोगल्याशिवाय भोग संपत नाहीत, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. भोग कुणालाही चुकलेलं नाही, भोगल्याशिवाय संपणार नाही. पण स्वामी मागे आहेत हे तुमच्या ध्यानात असू दे. हे तुमच्या ध्यानात असलं ना, स्वामी मागे आहेत म्हणजे तुम्ही बिनधास्त भोगायला तयार होता आणि कितीही संकट येऊ दे तुम्हाला काही वाटणार नाही. असा एक अनुभव आहे. म्हणजे एक आत्मविश्वास तयार होतो. निश्चितच निश्चितच. भक्ती बरोबर शक्ती. हो हो. आमच्या कंपनीतले देवरूपकर म्हणून होते, ते पण स्वामी भक्त होते. त्यांचा मुलगा म्हणजे 18 वर्षाचा वगैरे नसेल कदाचित, त्याची बाईक घेऊन ना तो बाईकनी गेला होता, म्हणजे फिरायला जातो ना आपण, आणि ऍक्सिडेंट झाला नेमका त्याचा. नेमका ऍक्सिडेंट झाला, एका म्हाताऱ्या माणसाला त्यांनी उडवलं आणि तो माणूस म्हणजे देवरूपकर माणूस एकदम हताशच झाला. आम्ही स्वामींकडे आलो, आम्ही बघा जरा काहीतरी करा. मग ते तिथे जे जमलेली माणसं होती त्या माणसांकडनं सगळ्यांना सांगितलं की बाबा नाही, ते म्हातारा जो माणूस आहे तो असा रॉंग साईडने येत होता आणि ह्या मुलाची ठोकर लागली, त्याच्यामुळे तो मुलगा वाचला. नाहीतर पोलीस केस होऊन तो जेलमध्येच असता. पण ही स्वामीचीच कृपा. नाहीतर कोण अशी तुम्हाला हे देणार, विटनेस कोण देणार एवढा? त्या आजूबाजूच्या माणसांनी सांगितलं असं की बाबा नाही, ते म्हातारीची चूक आहे आणि हे